माणसाचं आयुष्य मर्यादित आहे. कसे जगावे हे ठरवावे. मित्रांनो, मी श्री रमेशभाई पंड्याजी, संपादक सत्यमुखच्या वतीनं आपणास नमस्कार व धन्यवाद. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत. मतदान झालेलं आहे. आत्ता निकालसुद्धा लागतील. उभा राहिलेले आमदार निवडणुकीला जे काल उमेदवार होते ते आमदार म्हणून सत्तेवर बसतील. कोणता तरी पक्ष व कोणता तरी उमेदवार सत्तेवर येईल. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि याबद्दल मुद्दाम विचार करण्यासारख्या बाबी आहे की आपण केव्हाही न बघितलेली निवडणूक ह्यावेळी मारामारीने गाजली. उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला मर्डर करायची भाषा वापरतोय. परस्पर पक्षाचे कार्यकर्ते मारामारीतून रक्तबंबाळ होतात. EVM मशीन फोडले जातात. असा प्रकार आपल्या राज्यात जवळजवळ पहिल्यांदा घडलेला आहे. यामुळे लोकांच्या जीवाला काही किंमत आहे किंवा नाही याचा कोण विचारच करत नाही. परमेश्वर कृपेने तुम्हाला मिळालेलं मोफतमध्ये शरीर जे आहे कधी आईवडिलाच्या माध्यमातून तुम्हाला मोफत मिळालेलं आहे, त्याची पण आपण कदर करत नाही व ईर्ष्याने, रागाने, अहंकाराने तो माझा ऐकत नाही म्हणून मी त्याचं वाईट करावं, आयुष्यातून त्याला उठवावं, हे राग इलेक्शनमधून तयार होत असतोय. आणि ज्या उमेदवारांना मी निवडून दिलेलं आहे तर ज्या उमेदवारासाठी आम्ही भांडणं करतो, एक दुसऱ्याच्या जीवावर उठतोय, तेच उमेदवार सत्तेसाठी आमदार झाल्यावर परस्पर एक दुसऱ्यांना मिठ्या मारतात आणि खालील कार्यकर्ते एक दुसऱ्याचा जीव घेतात, एक दुसऱ्याचं वाटोळं करतात आणि एक दुसऱ्याला आयुष्यातून उठवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामुळे कितीतरी घरं बर्बाद होतात, घरांची राखरांगोळी होते, आर्थिक परिस्थिती त्यांची केविलवाणी होते, कोर्ट कचेऱ्या होत्या आणि त्यावेळी तो कार्यकर्ता एकटा पडत असतोय. म्हणून मित्रांनो, आपण आपला अहंकार बाजूला ठेवून ते वेळ निघून गेल्यानंतर आपण संयमाने, आनंदाने, प्रेमाने विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी सुद्धा व कार्यकर्त्यासुद्धा सुसंवाद ठेवावा व सामाजिक कामात भाग घ्यावा, वैरत्व पूर्ण करावं. मित्रांनो, मतभेद असतील तर चालेल, पण मनभेद नको. आणि टोकाचे मतभेद पण ते मनभेद करायला लावतात. म्हणून माझं ह्या जन आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की आपण सर्वांशी प्रेमाने वागून, आनंदाने वागून आपली स्वतःची प्रगती, आपल्या कुटुंबाची प्रगती कशा पद्धतीने चांगलं होईल आणि एक दुसऱ्याचं सहकार्य कसं मिळेल एवढं प्रत्येकाने बघावं, आपला संसार सुखी करावा. आणि हे सगळं विषय आपणास कायम अशा पद्धतीने मिळावे म्हणून सत्यमुखची लिंक सबस्क्राईब करून लाईक करावी व आपल्या मित्रांनासुद्धा पाठवून त्यांनासुद्धा सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.